नमस्ते. आपण काल रामायणातील स्त्रीपात्रे पाहिली. त्याच्यापैकी कौशल्य हे स्त्रीपात्र आपण पाहत होतो, पण थोडक्यात व्हिडिओ मी थांबवला. तर आपण कुठपर्यंत आलो तर त्याच्या पुढचं पाहूयात. म्हणजे कौशल्या आणि कैकेयी ह्या सावती होत्या. मग यांचं खूप हाल झालेला आहे. कौशल्या कैकेयीशी नेहमी वडील बहिणीप्रमाणे वागत असे. आता ती आपल्या संयमाचा बांध फोडून श्रीरामांना जे ऐकवते त्यावरून तिच्या अंतःकरणातील खळबळ बाहेर पडताना दिसते. ती सांगते, रामा, मी गेली 28 वर्ष अत्यंत हालापेष्टा भोगल्या. मी पट्ट राणी असून राजाने मला दासीप्रमाणे वागवले. त्यांचे प्रेम मला कधीच मिळाले नाही. सवतीचे काळजाला घरे पडणारे शब्द मला नेहमी ऐकून घ्यावे लागत. दासीपेक्षाही मला हीन लेखून कैकेयी माझा नित्य अपमान करत असे. पण माझा राम राज्यावर आला तर मला सुखाचे दिवस येतील या एकाच आशेने मी दिवस कंटित होते. तू येथे असतानाही माझे जिणे पोतेऱ्यासारखे होते. आता तू गेल्यावरही काय होईल? आजपर्यंत थोड्या तरी अनुकूल असलेल्या दासीसुद्धा आता कैकेयीच्या भीतीने माझा पाणउतारा करतील. रामा, अरे यापेक्षा मी वंध्य झाले असते तरी बरे झाले असते. भयंकर अपमान आणि यातना सोसलेल्या कौशल्याचे उद्गार आहेत. लक्ष्मण पिता दशरथांना शिवीगाळ करून ठार मारण्याची किंवा त्यांना कैदेत टाकून रामांना राज्याभिषेक करण्याची भाषा करतो तेव्हा ती भान न राहून रामाला लक्ष्मणाचे एक वत्से सुचून जाते. हे अत्यंत भयंकर आणि अनुचित वाटले तरी सात्विक स्त्रीच्या क्रोधाचा तो नैसर्गिक आविष्कार वाटतो. मनाचा कोंडमारा सहन केल्यावर व कमालीचा छळ सोसल्यावर ओठाशी आलेला अमृताचा प्याला सवतीने उडून लावल्यावर तिच्या मुखातून एखादे अभद्र वाक्य बाहेर पडले तर ते स्वाभाविक म्हटले पाहिजे. अशी कौशल्यापुढे जेव्हा पती केविलवाणा होऊन हात जोडून तिची क्षमा मागतो तेव्हा म्हणते, कृपा कर, माझी क्षमा मागू नका. माझी प्रार्थना करण्याचा प्रसंग आपल्यावर आला. हा माझा घात झाला. पुत्र शोकाने व्याकुळ झाल्याने मी काहीतरी बोलून गेले. अशी ही भारतीय स्त्री कौशल्या. पतीच्या निधनानंतर व रामाच्या वनवासाच्या काळात कौशल्याने शांत जीवन घालवले सवय. तिला माहेरकडून 1000 गावांची देणगी मिळाली होती. ती शिक्षितही होती. देवतांची पूजा, ब्राह्मणांचा सत्कार इत्यादींबरोबरच होम हवन करून घेणे हा तिचा नित्यक्रम असे. वेदविहित अग्निसेवेविषयी तिला श्रद्धा होती. तिला धर्मशास्त्राचेही चांगले ज्ञान होते. रामाकडे जी धर्मपरायणात होती ती त्यांना मातेकडूनही मिळाली होती. तीच त्यांची प्रथम गुरु होती. श्रीरामांचे चरित्रावर कौशल्य क्षमतेचा खूप प्रभाव जाणवतो. आता दुसरं स्त्रीपात्र होते सुमित्रा. कौशल्यापेक्षा लहान अशी ही दशरथाची पत्नी आणि लक्ष्मण व शत्रुघ्न यांची आई. तिच्याही वाट्याला उपेक्षेचे जीवन आलेले असते. रामाच्या जीवनात जे स्थान लक्ष्मणाचे तेच स्थान कौशल्याच्या जीवनात सुमित्रेचे होते. रामाला जेव्हा जेव्हा नैराश्य येईल तेव्हा लक्ष्मणाने त्यांना त्यांच्या पौरुषांची आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे कौशल्या जेव्हा निराश होईल तेव्हा सुमित्रा तिला सांभाळून घेईल व तिचे सांत्वन करेल. वास्तविक दशरथाचे प्रेम अथवा शरीरसुख सुमित्राच्याही वाटेला आले नाही, पण तिने त्या सुखाची अपेक्षाच ठेवलेली नसल्याने तिला फारसे दुःख झाले नाही. शिवाय आपला मुलगा राजा होणार व आपले दिवस पलटणार अशी कौशल्यासारखी आशाही तिला नव्हती. तिने आपल्या आयुष्याचे स्वरूप ओळखून परिस्थितीशी जुळून घेतले होते. तिला माहेरचाही आधार नव्हता, पण ती कधी उदास झाली नाही की कधी वैतागली नाही. लक्ष्मण जसा रामाबरोबर तसा तिचा दुसरा मुलगा शत्रुघ्न भरताबरोबर असेल त्याचेही तिला दुःख नव्हते. उलट ती आशावादी आहे. राम, लक्ष्मण, सीता वनवास संपून परतेना असे ते कौशल्याला सतत सांगे. रामाबरोबर लक्ष्मणही वनात निघाल्याबरोबर ती नाराज होत नाही. उलट धीरोदात्तपणे पुत्राला सांगते, जा अरण्यात. जाताना तू एक गोष्ट लक्षात ठेव. राम हे तुझे पिता आहेत आणि सीतेला माझ्या जागी माता मान. राम दशरथ विधी मा विद्विजनकात्मजन. धन्य ती सुमित्रा माता. केवढा हा त्याग. कौशल्या रामांची काळजी करते तेव्हा ती म्हणते, धनुर्धर श्रेष्ठ लक्ष्मण ज्याच्या पुढे चालतो त्या रामाला कोणाची भीती? हा तिचा स्वतःचा मुलाविषयीचा प्रचंड विश्वास. ती नेहमी खंबीर असे व दृढ मनोवृत्ती बाळगे. खरे तर कौशल्याची सगळी दुःखे ती भोगत असते, पण दुःखांना धीरपणे सामोरे जात असे. अशी ही प्राप्त परिस्थितीत आनंदी राहणारी, संकटाशी हसत टक्कर देणारी कौशल्याची धाकटी सवत सुमित्रा म्हणजेच लक्ष्मणाची आई.
थर्ड पात्र आहे कैकेयी. कैकेयी राजा दशरथाची लाडकी मानली गेली पत्नी. कनिष्ठ भार्या तिच्या थट्टामुळे रामाला वनवासाला जावे लागल्याने तिचे नाव सर्वतोमुखी झाले आहे. पण खरोखरीच तिचे चुकले होते का असा मनाला प्रश्न केला असता त्याचे न्यायीपणे उत्तर शोधले असता तसे वाटत नाही. कारण एक आई आपल्या एकुलत्या एका मुलाच्या भविष्याविषयीचा विचार करत असेल तर ती चूक होत नाही. कोणीही त्या परिस्थितीत तसेच वागले असते. कैकेयी प्रौढ पतीची तरुण देखणी पत्नी आहे. त्यामुळे पती राजा दशरथ सतत तिच्या भोवतीच फिरत असतो. शिवाय दशरथांनी तिच्या वडिलांना तिच्या पोटी येणाऱ्या मुलाला राजा बनवण्याचे वचन दिले होते. म्हणून रामाला युवराज्याभिषेक करायचा ठरवल्या. कैकेयीच्या वडिलांना ती वार्ता कळू दिली नव्हती आणि कैकेयीला ती वार्ता फक्त मंथरेकडून कळली. कैकेयी दुष्ट नव्हती, धूर्त नव्हती, फारशी हुशार नव्हती, कपटी तर मुळीच नव्हती. ती साधी सरळ होती, पण सवतीमत्सर करणारी साधारण स्त्री होती. तरी सवतीच्या मुलांवर प्रेम करणारी होती. रामाला राज्याभिषेक होत आहे हे कळल्यावर तिला आनंद होतो आणि आनंद तिरेकाने ही वार्ता देणाऱ्या मंथरा दासीला ती गळ्यातील मोत्याची माळ बक्षीस देते. पण चतुर्दासी मंथरा प्रथम तिला मूर्खात काढते व तिला तिच्या भविष्याची कल्पना देते. आवश्यकतेपेक्षा अधिक भोसट व सरळ असल्याबद्दल बोल लावते आणि ज्या सवतीला आजपर्यंत उपेक्षित होते तिचा वरचष्मा झाल्यावर म्हणजे ती राजमाता झाल्यावर तुझ्या वाट्याला उपेक्षितेचे जिने येईल व तुझा बऱ्याच जन्मभर रामाचा दास राहील याची जाणीव करून देते. तिने कैकेयीचे स्त्रीत्व मातृत्व जागे केले. मग तिने अक्षरशः तमाशाच केला. दशरथाची परिस्थिती अगदी केळवणी करून टाकली. त्याने रडत भोकत तिची अर्जवे केली, चिडून शाप दिले तरी ती बदलली नाही. खरे तर राजा दशरथाला तिने पूर्वी एका कठीण प्रसंगी वाचवलेले असते. त्यावेळेस त्याने तिला 2 वर देऊ केलेले असते ते तिने या प्रसंगी मागून घेतले. राजा वचनात अडकल्याने तिचा शब्द अव्हेरू शकला नाही. शेवटी त्याला रामाला वनवासात पाठवावे लागले. कैकेयीने पुत्रप्रेमामुळे केलेला प्रयत्न मात्र निष्फळ ठरला. तिने भरताची संमती गृहीत धरली ते चुकले. तिच्या पुत्राने तिच्या कृत्याची कटू शब्दात निंदा केली. भरत येण्यापूर्वीच तिला राजा दशरथाचा मृत्यूचा धक्का सहन करावा लागला. जे राजा दशरथ वारले होते. वैधव्य आले. चित्रकूटाकडे जाताना भरद्वाज ऋषींना भरताने आपल्या आईची बुद्ध अविचारी गर्विष्ठ स्वतःला भाग्यवान समजणारी ऐश्वर्य लोभ दुर्जन असून सज्जनासारखी दिसत असलेली दुष्ट पापबुद्धी बाई अशा कठोर शब्दात करून दिली. तिने पुत्राकडून जसे अनपेक्षित कटू शब्द ऐकले तसेच पतीकडून ऐकले होते, पण पुत्राकडून तशी अपेक्षा तिने केली नव्हती. हा अपेक्षाभंग तिला जबरदस्त धक्का देणार होता. कैकेयी हाडाची सरळ स्त्री होती, वाईट नव्हती. तशी असती तर स्वभावाबरोबर ती पांढऱ्या कपाळाने रामाकडे चित्रकूटावर गेली नसती, आपले तोंड तिला दाखवले नसते. रामांनी मात्र तिला तिच्या चुकीची जाणीव करून दिली नाही. भरत आणि शत्रुघ्नाला तिच्याशी प्रेमाने वागण्याची आज्ञा केली. तिच्याशी प्रेमाने वागण्याची शपथ त्यांना घ्यायला लावली. रामाच्या वनवासाला ती कारणीभूत ठरली. यामागे नियतीच असावी असे त्यामुळे रामाने मंथरा ही कैकेयी राणीची दासी आहे. अतिशय हुशार, चाणाक्ष आणि आपल्या स्वाभिमानी हितचिंतनारी. तिची नजर सूक्ष्म आहे, कान तिखट आहेत आणि बुद्धी चौकस आहे. ती आपल्या कामात तत्पर आहे. तिने आयुष्यभर कैकेयी सुखी कशी होईल हे पाहिले. आता मंथरा आपण हा जे पात्र आहे ते उद्या पाहूया.